हॅलो, हाय एव्हरीवन. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओचं टायटल तुम्हाला कळलेलंच आहे. मला माहिती नाही तुमच्यासाठी इंटरेस्टिंग आहे की नाही, बट मला इंटरेस्टिंग वाटलं. म्हटलं चला बनवायला स्टार्ट करूया. तर आपला आजचा विषय असा आहे की व्यवसाय करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट शिकण्यासाठी किंवा ती करण्यासाठी वयाची गरज आहे का? कारण की आज मी एवढ्या महिलांमध्ये म्हणजे फिरते. आज त्यांच्याबरोबर उठणं बसणं होतं, तर त्यांच्यावरून मला त्यांच्या बोलण्यातून जाणवतं असं की आता कुठे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आता 2 मुलं झाली, लग्न झालं, मुलं मोठी झाली, मुलांच्या आता लग्न होतील आणि ह्या सगळ्या गोष्टी आता कुठे करत बसायचं. आयुष्य संपलं आहे, आता वेळ गेली ती. म्हणजे एवढी बरेच कारणं असतात ना. आणि सॉरी, मी पण एक महिला आहे तरी पण एक बोलते की महिलांकडे ना रिझन भरपूर असतात, कारणं खूप असतात. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची नाही आहे तर ती तुम्हाला करायची नाही आहे असं नाही आहे. ती तुम्हाला का नाही करायची आहे ना याची कारणांची लिस्ट आपल्याकडे एवढी असते ना की ती संपल्यास संपत नाही. पण ॲक्च्युली ते खूप चुकीचं आहे. तुमच्याकडे एवढी कारणं आहेत, एवढी रिझन आहेत, म्हणून आज तुम्ही आयुष्यात काही करू शकत नाही आहेत. आज जर बघायला गेलात तर सगळ्यांसारखीच म्हणजे ज्या महिला आज जर तुम्ही बघताय मोठ्या मोठ्या लेवलला पोहोचलेल्या आहेत, खूप अशा महिला आहेत. म्हणजे त्यांची आपण नावं पण घेऊ शकत नाही. एवढ्या महिला की मोजक्याच नाही आहेत की 3-4 जणी काहीतरी पोस्टवरती आहेत किंवा खूप मोठ्या होऊन गेल्यात किंवा काय. आज जर सगळ्या महिला बघताय ना तर लग्नानंतर त्यांना मुलं झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केलेली आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला म्हणजे तुम्हाला सुरुवात करायची करिअरमध्ये, व्यवसायामध्ये, किंवा तुमची स्वतःची ओळख तुम्हाला निर्माण करायची किंवा इट इज काही करायचं असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी वयाची गरज असते हे मला कधीच वाटत नाही. कारण की मी माझ्या आयुष्याची सुरुवात पण खूप उशिरा केले. म्हणजे लग्न झालं, त्याच्यानंतर मुलं झाली आणि मुलं झाल्याच्या नंतर मला कळलं की अरे आपण आयुष्यात यासाठी जन्माला चालू नाही आहे फक्त की कपडे, भांडी, जेवण, मुलं यासाठीच नाही. या सगळे हे तर करायचंच आहे, ही तर आपली जिम्मेदारीच आहे. पण या सगळ्याच्या व्यतिरिक्त मी स्वतः कोणतरी आहे आणि मला स्वतःसाठी जगायचं आहे. यासाठी मला काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि मी माझ्या करिअरला सुरुवात केली. करिअरला म्हणजे जसं आता तुम्ही बघू शकता की मला व्हिडिओज बनवायला आवडतात, तर व्हिडिओज बनवायला लागले. हां, सुरुवातीला काही लोकांचे त्याच्याबद्दल निगेटिव्ह पॉईंट्स येतात, पण ठीक आहे, आपण काही चुकीचं करत नाही आहोत, तर कोणाला घाबरण्याची गरज नाही. आणि मेन सगळ्यात मोठी मेन गोष्ट म्हणजे मोरल सपोर्ट आपल्याला फॅमिलीचा. म्हणजे तुमचा नवरा असेल, तुमचे सासू-सासरे असतील, तुमचे आई-वडील असतील, जर त्यांना तुम्ही एखादी गोष्ट करताना त्याचा प्रॉब्लेम नसेल तर मला असं वाटत नाही की तुम्ही इतरांचा विचार केला पाहिजे. कारण की जे इतर असतात ते तुम्ही चांगलं केलात तरी पण बोलणारे असतात आणि तुम्ही वाईट केलात तरी पण बोलणारे असतात. तर मला असं वाटत नाही आहे की इतरांचा विचार करून तुम्ही तुमची करिअर किंवा लाईफ स्टॉप कराल. राहिला प्रश्न तुमच्या वयाचा, तर त्या टायमिंगमध्ये कदाचित तुम्हाला ती संधी आली नसेल, कदाचित त्या टायमाला तुमच्यामध्ये ते गट्स आले नसतील किंवा तुम्हाला वेळ मिळाला नसेल. पण आता जर वयाच्या 30 नंतर 40 नंतर जर तुम्हाला एखादी गोष्ट करायला मिळते, तर माझं असं प्रामाणिक मत आहे की ती संधी तुम्ही गमावू नका. उलटं तुमची आता मुलं मोठी झालेत, तुम्ही मोकळ्या झालात आहे, मग आता तुम्ही स्वतःसाठी नक्कीच विचार करू शकता. कारण की मुलं आत्ता एवढी बनलेली आहेत की ती त्यांच्या लाईफमध्ये बिझी झालेली आहेत. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही असंच म्हणजे जेवढी वर्ष तुमची उरले त्याच्यामध्ये फक्त मोबाईल किंवा टी व्ही किंवा असं इकडे तिकडे गॉसिप करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जेवढ्या आपल्या आयुष्यात वेळ आहे, जेवढी वर्ष अजून आपण जगतो तेवढ्या वर्षामध्ये, म्हणजे मला तर वाटतं की शेवटचे 1-2 वर्ष पण असतात ना, त्या वर्षामध्ये पण काही लोकांनी आपापली स्टोरी बनवून गेलेले आहेत. मग आपल्याकडे तर एवढा टाईम आहे, त्या टाईम पिरियडमध्ये आपण काही करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर सक्सेस व्हायचं आहे तर त्याच्यासाठी वयाची गरज नाही. गरज आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या मेंटॅलिटीची. म्हणजे तुमच्या स्वतःची मानसिकता तुम्हाला तयार करायला पाहिजे. नाही मग मी आत्ता व्यवसाय सुरू केला तर मला आजूबाजूचे लोक काय बोलतील, मला नात्यागोत्यातली लोक काय बोलतील. जर तुम्ही लोकांचा विचार केलात, तुम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागलात किंवा लोक काय म्हणतील हा विचार केलात, तर त्या लोकांना म्हणायला काहीतरी ऑप्शन दिला पाहिजे. यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना. आता तुम्ही काहीच नाही केलात तर त्या लोकांना बोलायसाठी टॉपिकच काय बनेल. आज जर मी काहीतरी करते, मी व्हिडिओ करते किंवा मी एखादा बिझनेस करते, मी एखादं दुसरं काहीतरी करते, तर ॲटलिस्ट माझ्याबद्दल चर्चा करायला त्यांच्याकडे टॉपिक तर असेल. मग जर तुम्ही एवढ्या लोकांचा विचार करताय तर माझ्या मते मग त्या लोकांसाठी तुम्ही बिझनेस स्टार्ट करा किंवा तुमच्या करिअरला स्टार्ट करा, जेणेकरून त्या लोकांना बोलायला टॉपिक मिळेल. अरे ही एवढ्या वयामध्ये आत्ता स्टार्ट करते. जर तुम्ही लोकांचा विचार करताय तर आणि स्वतःचा विचार करताय तर तुम्ही बिंदास केव्हाही करू शकता आणि कधीही व्यवसायाला, करिअरला किंवा स्वतःला घडवायला, स्वतःची ओळख निर्माण करायला वयाची गरज लागत नाही.
तुम्ही कधीही स्वतःचं जी वेळ तुम्हाला 30 वर्षापूर्वी नव्हती आली आणि ती वेळ जर कदाचित आत्ता आली असेल तर मला असं वाटते ही खूप छान संधी आहे आणि तुम्ही सोडू नये. कारण की प्रत्येकालाच अशा संध्या मिळत नाहीत, प्रत्येकालाच हा ऑप्शन मिळत नाही. तर जर तुम्हाला मिळतो तर मला असं वाटते, कारण की मी बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकलं की आत्ता काय करणार, आता तर 2 मुलं झाली, 3 मुलं झाली, आता मुलांचं बघायचं आहे, झालं आता मुलं मोठी झाली, आता ती मुलं जॉबला लागली आणि आता आपण कुठे बाहेर पडायचं नाही, मला हे करायची इच्छा होती पण आता वेळ संपला आहे. तर असं काहीच नसतं, वेळ कधीच संपत नाही, वेळ फक्त एकदाच संपतो. ज्या वेळेला सगळ्यांची वेळ जायची वेळ येते तेव्हा आपला वेळ संपतो. तोपर्यंत आपल्या हातात जो आपला वेळ असतो तो शेवटपर्यंत तुम्ही स्वतःसाठी वापरा, कारण की आयुष्यभर आपण सगळ्यांसाठी जगतो, सगळ्यांचं करतो. मग थोडे दिवस जर आपण आपल्यासाठी वागलं किंवा तुमच्या मनासारखं केलात, तुमच्या मनासारखं बिझनेस केलात, करिअर केलात, तर कोणी याच्यामध्ये चुकीचं समजणार नाही. आणि जे चुकीचं समजतील मग ते चुकीचेच असतील, तर त्यांना आपण काहीच करू शकत नाही. सो मला खूप खटकत होता हा विषय, ज्या वेळेला येऊन बायका बोलायच्या असं की नाही होत आई असं, तर त्यांना मी तेच सांगेल की मी पण माझ्या वयाच्या 30 नंतर माझं करिअर चालू केलं आहे. मला पण फॅमिली आहे, मुलं आहेत. पण तुम्ही जे काय करताय ते योग्य करा, तुम्हाला नक्कीच तुमच्या फॅमिलीतून सपोर्ट मिळेल. आणि स्वतःच्या मनाचा विचार करून तुम्ही वागायला शिका, इतरांच्या मनाचा विचार करू नका. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि जर तुमच्या मनात पण असे काही विचार असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.